नमस्कार मित्रांनो, आज आपण पावभाजी कशी बनवायची ते पाहूयात. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघू शकता तुम्ही. गाजर आहे, कॅप्सिकम आहे, बटाटे आहे, टोमॅटो आहे, फुलकोबी आणि मटार. आता आपण हे सगळं साहित्य छानपैकी चिरून घेतलेलं आहे. मोठं मोठंच केलेलं आहे. ते आता असं आपण कुकरमध्ये घालून घेऊयात आणि याला ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालूयात. ॲक्च्युली आपण थोडं मीठ घालून मग झाकण लावून आपण हे शिजण्यासाठी ठेवून देऊयात. तर बघा तुम्ही, मी असं कुकर शिजायला ठेवलेलं आहे. आता आपलं कुकर झालेलं आहे. मी 2 शिट्ट्या घेतल्या आहेत त्याच्यामध्ये मीडियम गॅसवरती. त्यामुळे एकदम छान शिजल्या आहेत भाज्या सगळ्या. याच्यामधलं पाणी थोडंसं काढून घेतलं आहे मी बाजूला आणि आता हे एकदम मॅश करून घेऊयात चांगल्यापैकी, बारीक असं कुस्करून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बारीक करायचं आहे. हे बारीक करून झाल्यानंतर साईडला ठेवून देऊ. एक कढई घेऊयात. कढईमध्ये बटर टाकू. बटर टाकून 1 चमचा तेलही घालूया त्याच्यामध्ये. अजून मी बटर 3/4 घातलेलं आहे. मोठा क्यूब येतो त्याच्यातला. आणि त्याच्यामध्ये आपण आता मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा घालून घेऊयात लगेचच. आता आपण कांदा घालून घेतोय. तुम्ही अशा प्रकारे पावभाजी बनवून बघा, खूप छान होते, खूप टेस्टी होते. पावभाजी बनवायला खूप सोपी आहे ॲक्च्युली. आमच्याकडे काय ज्यावेळेस कंटाळा आला आहे बनवायचा ना, मी सरळ भाज्या घालते, शिजायला ठेवते आणि पटकन तयार होते. भाज्या शिजल्या की पावभाजी तयारच होते. तोपर्यंत भाज्या शिजायला ठेवल्या की आपण लगेचच इकडे कांदा वगैरे चिरायला घ्यायचं, म्हणजे तयारी होते. आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मी थोडीशी अद्रक आणि लसूणही घातलेलं आहे. ते छान सगळं भाजून झालं आहे आता आपलं. आता मी त्याच्यामध्ये घातली ते अर्धा चमचा हळद, 1 चमचा कश्मीरी तिखट घातलं आहे, कश्मीरी मिरचीची पावडर, 1 चमचा धने पावडर घातली आहे. आणि आता आपण याच्यामध्ये पाहू शकता 2 चमचे मी घाटी मसाला घातला आहे. आणि आता याच्यामध्ये आपण घालून घेतो आहे पावभाजी मसाला. तुम्ही जो वापरताय तो घाला. मी एव्हरेस्टचा घातलेला आहे. खूप छान भाजी होती त्याने, एव्हरेस्टच्या मसाल्याने. छान भाजून घ्यायचं. आता हे याच्यामध्ये आपण थोडंसं आता 1 चमचा भाजी घ्यायची, आपण जी मॅश केलेली आहे ती घालायची. ती घालून झाल्यानंतर छान हलवून घ्यायचं. त्याला एक कडक असा फोडणी, म्हणजे एक प्रकारे आपण त्याला फोडणी दिल्यासारखंच करतो. कडक फोडणी बसते तेवढ्याला अगोदर. मग त्याच्यामध्ये सगळी भाजी घालायची. फोडणी झाल्याच्या नंतर तुम्ही बघा, अशी भाजी घालून घ्यायची, हलवून घ्यायची. घट्ट झालं आहे भरपूर आता हे, बघा तुम्ही पाहू शकता. असं छान हलवून घ्यायचं. हलवून घेतल्यानंतर याच्यामध्ये परत थोडं मीठ घालायचं. मगाशीही घातलं आहे आपण, पण अजून थोडं घालायचं. चवीप्रमाणे घाला. तुम्हाला जसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता, कमी जास्त करू शकता. पावभाजी बनवायला सोपी आहे, खायला हेल्दी आहे. बस अजून काय हवं आहे आपल्याला, हे की नाही. हे बघा, अशी तरी आली आहे छान आपल्या भाजीला. थोडा वेळ भाजी शिजू द्यायची. मसाले वगैरे छान मिक्स होतात, त्यांची चव उतरते ॲक्च्युली त्याच्यामध्ये भरपूर. आणि अशी शिजून घ्यायची छान. आता मी गॅस बंद करणार आहे आणि आपण याच्यानंतर पाव भाजून घेऊया छानपैकी. भाजी तर झाली आपली तयार. आता आपण घेऊयात पाव भाजून. एक तवा घेतला आहे, तुम्ही कुठलाही घ्या. मी नॉनस्टिकचा घेतला आहे. त्याच्यावरती बटर लावून घेतलं आहे छान. आता पाव आपण ठेवून घेऊ त्याच्यावरती, सगळे जेवढे बसतील तेवढे. आणि पाव भाजून घेऊ छानपैकी. बघा, अशा प्रकारे आपली पावभाजी तयार. आता बघा तुम्ही, पाव खूप जास्त भाजायचे नाहीत आणि खूप कमी पण भाजायचे नाहीत. इथे मी तुम्हाला तर मला वाटत नाही, थोडं कमी दिसतं इथे, पण असे खरपूस भाजलेत. खरपूस म्हणजे कसं की खूप असे त्याला भाजू नाही दिले जास्त मी. त्याला गरम छान खूप हां, आता हा लक्षात आला बघा तुमच्या. असं भाजलेलं आहे. त्याला छान गरम करायचे. तुम्ही पाहू शकता आपली पावभाजी तयार आहे. तुम्ही बनवा, अशी टेस्ट करा आणि नक्की कमेंट करा.